ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सतत पाऊस पडतोय आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे कपासी असेल, सोयाबीन आलं, ही पिके जी आहे ते धोक्यात आलेली आहे। नुकतंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिंगोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्यानंतर खासदारांनी अनेक ठिकाणी भेट देऊन लोकसभा मतदारसंघामध्ये पाहणी केली आहे। आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर। खरं तर तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पेनगंगा असेल, कयादू असेल, त्याचबरोबर पूर्ण असेल, तिन्ही नद्या दुथडी भरून वाहिल्या आणि नदीकाठच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। नाही, अतिशय मोठं नुकसान आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये। सातत्याचा पाऊस आज कमीत कमी 15-20 दिवसापासून सातत्यानं पाऊस पडतोय। आपल्या इकडं पेनगंगा असेल, कयादू असेल, लाखाडी असेल, असे अनेक नद्या इथून वाहतात आणि सगळे पुराणी सातत्यानं भरून आहेत। नदी नाले, गावचे नदी नाले सातत्यानं भरून चालले, त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे। आणि तुम्ही जर बघितलं असेल, आता आपण बघितलं, मी हे एकाच झाडाचे हे असे पाते गळ चालू आहे। आपण जर बघायला गेलं तर असे हे सारखं सगळ्याच नुकसान आहे। आणि जरी पीक जरी चांगला दिसला असेल तर सोयाबीनला शेंगा राहिले नाहीत, शेंगा सगळ्या गळून गेल्यात, कारण सोयाबीन कंटिन्युअस 1-2 दिवस त्या पाण्यामध्ये राहिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं आता काही राहिलेलं नाहीये। कापूस दिसायला असा दिसतो पण सगळे पातेगळ होत आहेत। त्यामुळे आता काय म्हणजे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे। आणि प्रशासनाचं आम्ही जरी सांगत असलो त्यांना सर्वे करा, हे करा, ते करा, आमचं चालू आहे। कलेक्टर साहेबाला बोलतोय, आम्ही डेप्टी कलेक्टरला बोलतोय, तहसीलदारला बोलतोय, अक्षरशः आम्ही म्हणजे तलाठी ग्रामसेवकापासून जाऊन त्यांना सारखं नादी लावतोय, पण त्यांना प्रशासकीय आदेश असल्याशिवाय किंवा पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतल्याशिवाय या शेतकऱ्याला काय मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्याचं किंवा या जिल्ह्याचं पालकत्व ज्यांनी घेतलेलं आहे तेच जर यांना वाऱ्यावर सोडत असतील तर म्हणजे करायचं काय, शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडं। खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ आहेत। हिंगोली जिल्ह्यावरती अनेक संकट आले। पाठीमागे बघितलं तर आपण वसमत तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडली, 7 मजुरांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अतिवृष्टी झाली, तिथंही पालकमंत्री आलेले नाहीत आणि असं असताना पुन्हा पालकमंत्र्याचं जिल्ह्यावर कुठेतरी दुर्लक्ष दिसते। नाही, मी तुम्हाला मागे आपण एकदा बोलणं झालं होतं आणि मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं की पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे, पालकमंत्र्यांनी यायला पाहिजे, सांगायला पाहिजे। पण दुर्दैव आहे की अजून पालकमंत्री कुठेही फिरले नाहीत किंवा कुठेही सांगितलं नाही, किंवा जर पाहायला गेलं तर DPCच्या माध्यमातून सुद्धा कोणतं इन्स्ट्रक्शन नाहीत, कुठल्याही प्रकारची निधी कोणत्या या आकस्मिक याला सुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही। लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, शेतात तर सगळे नायनाट झाल्यासारखे झालेले आहेत आणि शेतकरी अतिशय परेशानीमध्ये सापडलेला आहे। पण अशा वेळेस पालकमंत्र्याचं कुठंही सहभाग दिसून येत नाही। खरं तर तुम्ही पालकमंत्री बदला अशी चर्चा होती 2 दिवसापूर्वी, एक बाईट बी फिरलाय का प्रसारमध्ये, नेमकं ती काय भानगड आहे? मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलंय की जर समजा पालकमंत्री जर त्या जिल्ह्याची जर व्यवस्था करू शकत नसतील, त्यांच्याकडे पाहत नसतील, त्यांचं पालकत्व स्वीकारत नसतील तर अशा वेळेस पालकमंत्री बदललेच पाहिजे। आणि जे काही हे जिल्हा असं काय वाऱ्यावर सोडणार आहेत का मग तुम्ही, हे आम्ही त्यांना माझ्या पत्राद्वारे कळवलंय। आणि आता काय, आता आम्ही विरोधी पक्षात आज म्हणून आता दखल घेतात का नाही घेतात ही दुसरी गोष्ट आहे, पण दखल घेतली पाहिजे। आम्ही जरी विरोधात असलं तरी आज राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं टाकणं गरजेचं आहे। आणि मी काय उगीच्या उगीच काही म्हणत नाही, आपण हे सगळेजण बघत आहेत। आज महाराष्ट्रभर बातम्यात गाजत आहे, तुम्ही दाखवता की अतिशय मोठा पाऊस या दोन्ही जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि शेतकरी खूप हवाल दिलाय। अशा वेळेस त्यांनी उभं टाकायला पाहिजे। पालकमंत्र्याची मागणी तुम्ही करताय का, पालकमंत्री बदला अशी तुमची मागणी आहे का? 100% आम्ही तेच सांगतो। माझा काय त्यांचा काही विरोध नाही आहे किंवा असं काही हे नाही आहे, पण जर अशा टायमाला जर पालकमंत्री जर उपस्थित नसतील तर मग पालकमंत्रीचा उपयोग काय नुसतं तुम्ही DPCच्या फंडची व्यवस्था लावायला येणार आहेत का? शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं टाकावं लागेल ना। खरं तर अवघ्या काही, आता राजकीय प्रश्न आहे थोडा, अवघ्या काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन भिडलेल्या आहेत। कशी तयारी सुरू आहे? महाविकास आघाडी सोबत लढणार आहे की कसं आहे नेमकं? आम्ही शिवसैनिक असतो, आम्ही कवाय लढायला तयारच असतो। पण महाविकास आघाडीची आमची सगळ्याची चर्चा झालेली आहे। आम्ही होईल तेवढं मिळूनच आम्ही लढवू, त्यात काही शंका करण्याचं आज तरी काही कारण दिसत नाही। आम्ही मिळून लढू। निश्चितच शेवटी हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर
पालकमंत्री जे आहेत ते ज्यावेळेस हिंगोली जिल्ह्यावरती संकट असतात त्या संकटकाळी पालकमंत्री फील्डवर नसतात, त्यामुळं कुठेतरी पालकमंत्री जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातले बदलावे अशी मागणी जी आहे ते नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.